माननीय सचिन भाऊ कदम वेलफेअर फाउंडेशन आणि क्यूजेपीआर ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य अशा या नोकरी मेळाव्यामध्ये आपल्याकडे आलेले आहेत झेडपीचे सीओ विशाल नरवाडे सर. मी विशाल नरवाडे सर स्वागत करतो की अशा या भव्य नोकरी मेळाव्यामध्ये सर तुम्हाला येऊन कसं वाटलं आणि काय नियोजन आणि कशा पद्धतीने केलेलं आहे. मी विशाल सविता तेजराव नरवाडे, सीओ जिल्हा परिषद सांगली. सर्वप्रथम मी या उपक्रमाचं आणि माननीय सचिन भाऊ कदम वेलफेअर फाउंडेशन आणि क्यूजीपीआर ग्रुप यांनी जे आज नियोजन केलेलं आहे रोजगार मेळावा, त्याच्याबद्दल मी त्यांचे सर्वप्रथम अभिनंदन करतो. आणि या सर्व नियोजनाच्या प्रक्रियेत केवळ आजच मी इथे आलो असं नाही, मी मागच्या महिन्याभरापासून 15 दिवसापासून किंबहुना 1-1.5 महिना अगोदर माझं आणि सचिन भाऊंचं सर्वप्रथम या विषयावर बोलणं झालं. आणि या संकल्पनेचं नियोजन एवढं छान केलेलं आहे की आज मी स्वतः इथे प्रत्यक्ष येऊन बघतोय. अनेक रोजगार मेळावे मी मागच्या 9 वर्षाच्या माझ्या करिअरमध्ये बघितले, 4 वर्ष आयपीएस असताना आणि आता 5 वर्ष आय झाल्यानंतर. परंतु एवढ्या मोठ्या संख्येवर जिथे आज आपल्याला जवळपास 20,000 25,000 पेक्षा जास्त विद्यार्थी उमेदवार आज सकाळपासून इथे येऊन गेलेले आहेत. जवळपास 225च्या वरती कंपन्या इथे आलेल्या आहेत आणि ज्यांनी जवळपास 13-14 हजारच्या वरती व्हॅकन्सी पोस्ट या इथे आहेत. आणि एवढं चांगलं नियोजन केलेलं आहे की कोणाला कुठे जायचंय, कोणत्या क्वालिफिकेशन नुसार, आणि इव्हन ज्यांनी शिक्षण झालेलं नाही परंतु बेरोजगार आहे त्याच्यासाठी सुद्धा आज इथे संधी उपलब्ध आहे. तर इथे या रोजगार मेळाव्याच्या सर्व आयोजकांचं केवळ सचिन भाऊ आणि क्यूजीपीआर ग्रुपच नव्हे तर त्यांच्या पाठीमागचं जे पडद्याच्या पाठीमाग अनेक शेकडो लोक मेहनत करत आहेत त्यांचंही मी अभिनंदन करतो. आणि सर्व उमेदवारांनाही अपील करतो की आज रोजगार मेळाव्याचा आपण लाभ घेतच आहात, त्याबद्दल तुमचं अभिनंदनच. परंतु सोबत या ज्या कंपन्या इथं आलेल्या आहेत त्यांचाही मी आभार व्यक्त करतो की त्यांनी सचिन भाऊ वेलफेअर फाउंडेशन आणि क्यूजीपीआर यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत एवढ्या मोठ्या संख्येने इथं आलात. आणि हा रोजगार मेळावा आज सुरुवात आहे. याच्यातून या प्रक्रियेतून आज सिद्ध झालेलं आहे की जे चांगली मानसिकता असणाऱ्या, चांगलं काम यासाठी सगळे देणारे सुद्धा येतात आणि ज्यांना आवश्यकता ते सुद्धा येतात. ही एक नवीन सुरुवात आहे आणि भविष्यात नक्कीच मला वाटतं या प्लॅटफॉर्मचा वापर रोजगार मेळाव्याच्या पलीकडे जाऊन भविष्यात सुद्धा इच्छुक उमेदवारांना